नमस्कार. मी हिळंबे हनुमंत बालाजी, लोकप्रशासन विभाग, रब अट्टल महाविद्यालय, गेवराई. आज प्रशासकीय सुधारणा संकल्पनेसंदर्भात माहिती घेणार आहोत. प्रशासकीय सुधारणाचा संबंध प्रशासकीय परिवर्तनाशी येतो. हे परिवर्तन शासन, प्रशासन, संघटना, कार्यपद्धती, नागरिक प्रशासन संबंध या घटकांतर्गत घडवून आणले जाते. प्रशासकीय सुधारणा करत असताना सार्वजनिक व्यवहाराचे व्यवस्थापन, संचालन करणाऱ्या संस्थांसमोरील आव्हाने व नागरिकांच्या इच्छा अपेक्षांना प्रतिसाद देण्यासाठी आवश्यकतेनुसार सुधारणा घडवून आणल्या जातात. तसेच बदलत्या परिस्थितीनुसार प्रशासकीय क्षमता अधिक व्यापक बनवण्याचा प्रयत्नही केला जातो. प्रशासकीय सुधारणा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ज्याचे उद्दिष्ट सार्वजनिक प्रशासन, त्याच्या प्रक्रिया, संचलन, संरचना, कार्यप्रणालीमध्ये लक्षणीय बदल करून कार्यक्षमता वृद्धीला प्राधान्य दिले जाते. कारण बदलत्या परिस्थितीनुसार प्रशासनास आपले अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जावे लागते. यामुळे संघटनेची क्षमता वृद्धी व निर्माण होण्यास मदत होते. या संदर्भात पॉल एच. ॲपलबीने प्रथम हूवर आयोगाच्या अहवालावरील लेखामध्ये 2 प्रकारच्या प्रशासकीय परिवर्तनाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच प्रशासकीय सुधारणा ह्या सातत्यपूर्ण अथवा निरंतर आणि कधीकधी केल्या जाणारे परिवर्तन किंवा सुधारणा याचा समावेश होतो. सतत अथवा निरंतर परिवर्तनाअंतर्गत बदलत्या परिस्थितीनुसार केले जाणारे परिवर्तन, उदाहरणार्थ नवीन फाईल व्यवस्था, कार्यपद्धती यातील बदल होय. तर कधीकधी केले जाणारे परिवर्तन यामध्ये संघटनेची पुनर्रचना म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे शासन प्रशासनात व्यापक बदल घडून येतात. म्हणजे थोडक्यात प्रशासकीय सुधारणाचा संबंध हा पुनर्संघटनात्मक परिवर्तनाशी आहे असे म्हणता येते. प्रशासकीय सुधारणा ही संकल्पना जगातील सर्वच राष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण प्रशासकीय सुधारणामुळे राष्ट्र निर्मितीचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडता येते. तसेच सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, राजकीय विकास घडवून आणण्यास मदत होते. प्रशासकीय सुधारणा ही संकल्पना प्रशासन आणि सुधारणा या 2 शब्दापासून बनलेली असून प्रशासन म्हणजे कार्याचे संचालन, व्यवस्थापन करणे, तर सुधारणा म्हणजे परिवर्तन, बदल अथवा पुनर्रचना घडवून आणणे होय. प्रशासकीय सुधारणेअंतर्गत प्रथम सुधारणा संकल्पना किंवा सुधारणेचा अर्थ पाहणार आहोत. ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार सुधारणा म्हणजे संघटना किंवा व्यवस्थेच्या संरचनेत परिवर्तन व चांगले बदल घडवून आणणे, ज्यामुळे पूर्वीचे दोषापासून मुक्तता प्राप्त करणे होय. तसेच सुधारणा म्हणजे वर्तमान व्यवस्थेतील दोष त्रुटी समाप्त करण्याचे प्रतीक होय. तर पुनर्रचना नवीन परिस्थिती मागण्याचा विचार करून वर्तमान व्यवस्थेत पुनर्रचना अथवा फेरबदल करणे होय. तर परिवर्तन म्हणजे वैचारिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार व्यवस्थेचे नाविन्यपूर्ण स्वरूप होय. असा प्रशासकीय सुधारणेतील सुधारणा या शब्दाअंतर्गत परिवर्तन, पुनर्रचना आणि सुधारणा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करता येतो. या सर्वांचा मूळ उद्देश प्रशासकीय सुधारणा हाच असल्याचे दिसून येते. विद्यमान प्रशासन व्यवस्थेतील दोष दूर करून नवीन परिस्थितीशी अनुकूल प्रशासन व्यवस्था बनवणे, ज्यामुळे कार्यक्षम, नागरिक केंद्रित व जबाबदार प्रशासन निर्माण होईल, याला महत्त्व दिले जाते. थोडक्यात सुधारणा विशिष्ट उद्देश समोर ठेवून विद्यमान प्रणालीमध्ये विस्तृत आणि काही वेळा मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी केल्या जातात.
ज्या माध्यमातून राष्ट्रविकास, लोककल्याणासाठी पुनर्रचना, परिवर्तन व सुधारणा घडवून आणण्याला प्राधान्य दिले जाते. प्रशासकीय सुधारणेचा अर्थ: बदलत्या परिस्थितीनुरूप प्रशासकीय प्रभावशीलता, कार्यक्षमता वाढवून प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रतिसादात्मक बनवणे तसेच विद्यमान प्रशासन व्यवस्थेतील दोष दूर करणे हा दृष्टिकोन समोर ठेवून विविध विचारवंतांनी प्रशासकीय सुधारणेच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याचा आढावा पुढीलप्रमाणे घेतला आहे. फ्रेडरिक सी. मोशर यांनी प्रशासकीय सुधारणेला पुनर्संघटन संबोधले आहे. तसेच पुनर्संघटन हे एक जागरूक, हेतुपुरस्पर, नियोजित उद्देशाने संघटनेत बदल करणे होय, ज्यामुळे एखाद्या संघटनेच्या कठोर परिश्रमाकडे दुर्लक्ष करून संघटनेचे उद्दिष्ट, कार्यप्रक्रिया आणि संबंधांमधील प्रमुख बदलांना परवानगी देणे होय. मॉन्टगोमरी यांच्या मते प्रशासकीय सुधारणा एक राजकीय प्रक्रिया असून ज्या अंतर्गत नोकरशाही व समाजाच्या अन्य तत्त्व अथवा नोकरशाहीमधील लोकसेवेसंबंधी विविध तत्त्वांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करणे, ज्यामुळे लोकसेवेच्या व्यवहार कार्यात परिवर्तन होईल. गेराल्ड ई. केडन या विचारवंतांनी प्रशासकीय सुधारणेची व्याख्या करताना कृत्रिम मानवी प्रयत्न असे संबोधलेले आहे. केडन यांनी प्रशासकीय सुधारणा म्हणजे प्रतिकाराविरुद्ध प्रशासकीय परिवर्तनाचे कृत्रिम प्रलोभन होय अशी व्याख्या केलेली आहे. परिवर्तनाचे कृत्रिम प्रलोभन कारण ते नैसर्गिक वा स्वयंस्फूर्त नसून मानवनिर्मित, हेतुपूर्वक व नियोजित आहे. तसेच यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते. म्हणजेच कोणत्याही राष्ट्रामध्ये प्रशासकीय सुधारणा घडवून आणण्यासाठी तेथील शासनकर्ते म्हणजेच राजकर्त्यांची प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. पुढील व्याख्या हॅनबी यांनी केलेली आहे. प्रशासकीय सुधारणा म्हणजे राष्ट्रविकासाच्या सकारात्मक उद्दिष्टासाठी प्रशासकीय व्यवस्थेला नव्या अथवा एकत्रितपणे काही कल्पना लागू करण्याकरिता करण्यात आलेले प्रयत्न होय. अर्ने एफ. लिमन्स यांच्या मते वास्तविकता व अपेक्षित परिस्थिती यामधील दरी नाहीशी करण्यासाठी शासकीय यंत्रणेने घडवून आणलेले बदल म्हणजेच प्रशासकीय सुधारणा होय. या प्रशासकीय सुधारणेसंदर्भातील विविध विचारवंतांच्या व्याख्येबरोबरच अतिविकसित राष्ट्रांच्या मते प्रशासकीय सुधारणा म्हणजे अ प्रोसेस ऑफ चेंज इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑर प्रोसिजर विथ इन द पब्लिक सर्व्हिसेस बिकॉज दे हॅव बिकम आउट ऑफ लाईफ विथ द एक्सेप्शन ऑफ द सोशल अँड पॉलिटिकल एन्व्हायरमेंट्स. थोडक्यात प्रशासकीय सुधारणा म्हणजे लोकप्रशासन व्यवस्थेत सुधारणा परिवर्तनासाठी केलेले प्रयत्न होय. याशिवाय प्रशासकीय व्यवस्था, नोकरशाहीची कार्यपद्धती, संघटनात्मक परिवर्तन व प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता वृद्धीचा एक नियोजित प्रयत्न आहे असे म्हणता येते. प्रशासकीय सुधारणेच्या माध्यमातून प्रशासनात प्रभावशीलता, कार्यक्षमता, नैतिकतेला महत्त्व दिले जाते, ज्यामुळे लोकसेवेची व्यापकता व दर्जा सुधारून राष्ट्रविकासाबरोबरच समाजाचे सर्व प्रवाह विकास प्रक्रियेत आणले जातात. तसेच प्रशासकीय संघटनांची कार्यपद्धती व संरचनेत परिवर्तनालाही प्राधान्य दिले जाते. म्हणून प्रशासकीय सुधारणा एक निश्चित क्रम असलेली प्रक्रिया आहे असे म्हटले जाते, कारण ही वास्तव आणि बदलती परिस्थिती व प्रशासन व्यवस्था अभ्यास, सुधारणांचे स्वरूप, मूल्यमापन पद्धती,
स्वीकृती आणि अंमलबजावणी या मार्गाने चालणारी सातत्यशील प्रक्रिया आहे. याशिवाय प्रशासकीय सुधारणा अंतर्गत गुंतागुंतीची कार्य व कृती सोपी करणे, विद्यमान प्रशासन व्यवस्थेतील दोष दूर करणे आणि किमान पैसा व मनुष्यबळाचा वापर करून उचित परिणाम साध्य करण्याच्या पद्धती अथवा मार्गाचा शोध घेतला जातो. प्रशासकीय कार्यपद्धती, व्यवहार, संरचना, नोकरशाहीचे वर्तन व सुयोग्य व्यवस्थापन यामध्ये सुनियोजित पद्धतीने परिवर्तन घडवून आणणे म्हणजेच प्रशासकीय सुधारणा होय. प्रशासकीय सुधारणाची सर्वसामान्य अशी एकमेव व्याख्या नसली तरीही राष्ट्रविकासाचे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य करण्यासाठी सक्षम प्रशासन निर्मिती करणे याला प्राधान्य दिले जाते. प्रशासकीय सुधारणेसंदर्भात गुंजमन, पाचो आणि लेगांडा यांनी प्रशासकीय सुधारणा संस्थात्मक संरचना, धोरणे आणि नोकरशाहीच्या कार्यामध्ये बदल करणे तसेच लोकसेवा वितरणामध्ये अधिक परिणामकारकता, कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्याचे वर्तन व वृत्तीमध्ये बदल करणे याला महत्त्व दिलेले आहे. प्रशासकीय सुधारणा संकल्पनेचा तसेच विविध विचारवंतांच्या व्याख्येचा विचार केला असता प्रशासकीय सुधारणांचे काही उद्देश सांगता येतात. प्रशासकीय सुधारणाच्या माध्यमातून विद्यमान प्रशासन व्यवस्थेतील दोष दूर करणे, प्रशासन व्यवस्था कार्यक्षम, उत्तरदायी आणि नवीन बदलत्या परिस्थितीशी अनुकूल बनवणे, तसेच शासन प्रशासन व्यवस्थेत संघटनात्मक, कार्यात्मक, व्यावहारिक, प्रसंगी कायदेशीर सुधारणा घडवून आणणे हा प्रशासकीय सुधारणांचा मुख्य उद्देश प्रत्येक शासनाचा असतो. याचबरोबर प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये परिस्थितीनुसार परिवर्तन घडवून आणणे, विद्यमान व्यवस्थेतील दोष दूर करणे, नागरिकांच्या अपेक्षा, समस्या समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देणारे प्रशासन बनवणे, बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, तंत्रज्ञान विकासानुसार प्रशासकीय कौशल्य निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय ते स्थानिक संदर्भात प्रशासनाची व्यावहारिकता, उपयुक्तता आणि कार्यक्षमता वाढविणे, प्रशासन नैतिक व पारदर्शकतेला प्राधान्य देऊन कार्य करणारे बनवणे, तसेच लोकसेवेच्या व्यवहार व कार्यात परिवर्तन घडवून आणणे, प्रशासनाच्या प्रत्येक स्तरावर नियंत्रण, जबाबदारी, उत्तरदायित्वाची निश्चिती करणे, राष्ट्रविकासाला प्राधान्य देऊन सार्वजनिक वित्ताचा सदुपयोगास प्राथमिकता देणे आणि नागरिकांच्या तक्रारी, प्रश्न तसेच कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे योग्य निवारण करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे हे प्रमुख उद्देश प्रशासकीय सुधारणांचे सांगता येतात. प्रशासकीय सुधारणांच्या माध्यमातून प्रशासन सुविधाजनक बनवण्याला प्राधान्य दिले जाते, तसेच सुशासन निर्मितीला चालनाही दिली जाते, ज्यामुळे प्रशासकीय सुधारणाचे उद्देश बहुआयामी आहेत असे म्हणता येते. तसेच सार्वजनिक धोरणे प्रभावी आणि जबाबदारीने अंमलात आणण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था सक्षम करणे, त्याचबरोबर संघटनात्मक व संस्थात्मक प्रभावशीलतेला प्रोत्साहन देऊन राष्ट्रविकास साध्य करता येतो. थोडक्यात लोकप्रशासनातील सुधारणा ही व्यापक प्रक्रिया असून यामध्ये संघटनात्मक संरचना, विकेंद्रीकरण, कर्मचारी व्यवस्थापन, सार्वजनिक भांडवल, परिणामाभिमुख व्यवस्थापन, नियामकीय सुधारणा इत्यादी क्षेत्रात बदल घडवून आणला जातो.